नमस्कार. स्वराज्य ॲग्री अकॅडमी या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी ओंकार जावळे पाटील, ओम पाटील सर म्हणून मी सप्टेंबर 2021 ते आजपर्यंत मी तुमच्याशी यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कॉन्टॅक्टमध्ये होतो. आपल्याशी टीचिंगच्या माध्यमातून किंवा गायडन्सचा प्रोग्राम आपण राबवत होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट अभ्यासाच्या रिलेटेडच सांगायची आहे. माझा जो प्रवास होता आजपर्यंतचा, जो सप्टेंबर 2021 ते आजपर्यंत, तो नक्कीच आपण पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नक्कीच बोलूया त्याच्याबद्दल. पण पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे, मला पण माहीत आहे की ॲग्री MPSCची मेन्सचा जो रिझल्ट तो लवकरच लागेल. आज त्याचं कालच त्याची फायनल की आलेली आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत, तर सॉईल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्री जी आहे त्याची बुक लिस्ट आपण बघणार आहोत. पहिल्यांदा याला 2 पुस्तकं तुम्हाला वाचायची आहे. त्याच्यातली तर ती कुठली, तर सर्वांनाच माहीत आहे, VD पाटील आणि CV माळी सरांचं पुस्तक आहे. ओके, तुम्ही कॅप्शन बघितलं असेल, थंबनेल बघितला असेल, तुम्हाला तिथून कळून गेलं असेल की VD पाटील सरांचं पुस्तक आणि CV माळी सरांचं पुस्तक, या दोघां सरांचं पुस्तक एक हे आपल्याला वाचायचं आहे. पहिल्यांदा हे पुस्तक वाचायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक कुठलं वाचायचं आहे, तर DK दास, दिलीप कुमार दास, हे वेस्ट बेंगॉलचं पुस्तक आहे, ते आपल्याला यूज करायचं आहे. ते सिलेक्टिव्ह यूज करायचे. हे दोन्ही पुस्तकं आपल्याला सिलेक्टिव्ह यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर दोन्ही पोर्शन झाल्यानंतर पहिल्यांदा हे पुस्तक वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पुस्तक DK दास सरांचं पुस्तक वापरायचं आहे. हे दोन्ही वापरल्यानंतर याच्यातले थोडे काही पॉईंट्स आहेत तेवढेच फक्त आपल्याला यूज करायचे आहेत. मागच्या वेळेस जर 2018चा जर बघितलं, या पुस्तकातून 13 प्रश्न आले होते. ओके, आणि हे नवीन पुस्तक यावेळेस आपण यूज करणार आहोत, कारण की नवीन सिलेबस जो ॲड केलेला आहे तो या पुस्तकातून आपल्याला मिळून जाईल, DK दास सरांच्या पुस्तकातून. मागच्या वेळेस या पुस्तकातून जे डॉक्टर हरिहर के कौसडीकर सरांचं पुस्तक आहे त्याच्यातून जवळपास 5 प्रश्न 2018ला आपल्याला सापडले होते. 2 जो प्रश्न होते, 20 प्रश्न मागच्या वेळेस विचारले होते 2018ला, तर ते नव्हते मिळाले. ओके, तर हे सेकंड सिमची आणि फोर्थ सिमची आहे. याचे जे स्क्रीनशॉट असतील, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला स्वराज्य ॲग्री अकॅडमी किंवा ॲग्रिकॉस सबकॉबॉस ओम सर म्हणून यूट्यूब आपलं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल, तिथे तुम्हाला ते मिळून जाईल. ओके, तर हे बघूयात आपण याच्याबद्दल की नेमकं कुठले पुस्तकं वापरायची आणि ही पुस्तकं वापरल्यानंतर सिलेबस वाईज आता मी याच्यातले महत्त्वाचे पेजेस सांगणार आहे की सॉईल ॲज अ नॅचरल बॉडी असेल ते कुठून वाचायचं, सॉईल जेनेसिस असेल ते कुठून वाचायचं. पहिल्यांदा फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की VD पाटील आणि CV माळी सरांचं पुस्तक आपल्याला यूज करायचं आहे. हे पहिल्यांदा यूज करायचं आहे. दुसऱ्यांदा हे झाल्यानंतर याच्यातून जो या पुस्तकात जो पोर्शन नसेल तोच फक्त या पुस्तकातून वापरायचा आहे. आणि त्याच्यानंतर गरज लागली तेवढीच चॅप्टर फक्त ही डॉक्टर हरिहर के कौसडीकर सरांचं सेकंड सिमचं पुस्तक आहे सॉईलचं आणि फोर्थ सिमचं आहे. त्याचे कवर पेजेस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळतील. हे श्री राजलक्ष्मी प्रकाशनचं हे पुस्तक आहे. ओके, जर मागवायचं वगैरे असेल तर कोणाला. आणि त्याच्यानंतर एकच पेज फक्त ही नोट्स आहे सॉईलची, वाटलंच तर मी टाकून देतो. बायो रेमिडिएशन ऑफ सॉईल, फक्त एक पेज, फक्त आपल्याला एक 5वी नोट्स म्हणता येईल, त्याच्यातलं फक्त एक पेज आपल्याला यूज करायचं आहे. तर ते आपण त्याच्यातून बघूयात. हे पेज पण मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला किंवा माझा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे तिथून तुम्हाला ते पाठवून देतो. ओके, तर बघूयात आपण सिलेबस वाईज आता की कुठल्या पुस्तकातून कुठले पॉईंट्स कव्हर करायचे आहेत, कुठले पेजेस वाचायचे आहेत आणि कुठले चॅप्टर वाचायचे आहेत. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, तर सिलेबसमध्ये आपल्याला 24 पॉईंट्स सॉईल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पूर्ण 24ला 24 पॉईंट कुठल्या पुस्तकातून काय आपण पेज नंबर सहित बघणार आहोत. ओके, बघूयात आपण. बोर्डवरती तुम्ही बघू शकता आता इथे सॉईल जेनेसिस आणि इथे बघू शकता सॉईल ॲज अ नॅचरल बॉडी आणि सॉईल जेनेसिस. हे VD पाटील सरांच्या पुस्तकातून इथे फर्स्ट लिहिलं आहे, म्हणजे हे VD पाटील सरांचं पुस्तक आहे. आणि जिथं मी सेकंड असं लिहिलेलं आहे ते DK दास सरांचं पुस्तक आहे. ते तुम्हाला समजण्यासाठी आणि कमी वेळेत सांगण्यासाठी मी ते केलेलं आहे. ओके, तर इथे बघू शकता तुम्ही सॉईल ॲज अ नॅचरल बॉडी आणि सॉईल जेनेसिस. वाटलं तर याचा स्क्रीनशॉट घ्या, एकदम फास्टमध्ये मी सांगतो एकदा. आणि सॉईल जेनेसिस ॲज अ नॅचरल बॉडी चॅप्टर 1 कुठल्या पुस्तकातून, VD पाटील सरांच्या पुस्तकातून चॅप्टर 1 ते 8 या 8 चॅप्टर आपल्याला पहिले सिलेक्ट करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर सॉईल हे दोन्ही पॉईंट्स तिथून कवर होतात, सॉईल जेनेसिस आणि सॉईल ॲज अ नॅचरल बॉडी. त्याच्यानंतर कंपोनंट्स ऑफ सॉईल VD पाटील सरांच्या पुस्तकात तुम्ही बघू शकता चॅप्टर 5 पेज नंबर 37 आणि 38 तिथून बघून घ्या. ओके, आणि DK दास सरांचं पुस्तक स्टार त्याच्यातला चॅप्टर 1 आणि पेज नंबर 2. ओके, पूर्णपणे समजून घ्या आधी आणि नंतर तुम्ही हे स्क्रीनशॉट वाटला तर स्क्रीनशॉट पण याचा घेऊ शकता तुम्ही. ओके, तर बघूयात. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट पण झाला वेदरिंग कंपोनंट्स ऑफ रॉक. त्याच्यानंतर वेदरिंग ऑफ रॉक्स अँड मिनरल्स, VD पाटील सरांचं पुस्तक चॅप्टर 5. ओके, पेज नंबर 30 ते 39. आणि DK दास सरांचं पुस्तक ऑरमध्ये जर वाचायचं असेल तर चॅप्टर 3 पेज नंबर 25 ते 36. ओके, हे महत्त्वाचं आहे. आणि 5वा जो आहे फॅक्टर्स ऑफ सॉईल फॉर्मेशन. ओके,
कुठून करायचं हे प्रत्येक याच्यामध्ये दोन्ही पुस्तकं हे दिलेलं आहे. म्हणून मी पहिल्यांदा हे सांगितलं होतं की व्ही डी पाटील सरांचं पुस्तक पहिल्यांदा करायचं आहे आणि नंतर डी के दास सरांचं पुस्तक आहे. प्रत्येक याच्या दोन्हीकडे हे दिलेलं आहे. हे फक्त पहिल्यांदा एकाच पुस्तकातून करायचं आहे. गरज वाटली तर दुसऱ्या पुस्तकात करायचं आहे. पुढे आपण सिलेबस जसं जसं जाऊ नवीन जो पार्ट आहे तो डी के दास सरांच्या पुस्तकात आहे. ओके, इथं बघू शकता तुम्ही चॅप्टर व्ही डी पाटील सरांचं पुस्तक चॅप्टर 6 बघू शकता. पेज नंबर 40 ते 45 तुम्ही बघू शकता. आणि डी के दास सरांचं पुस्तक इथेच फॅक्टर्स ऑफ सॉईल फॉर्मेशन चॅप्टर 10 इथे बघू शकता आणि पेज नंबर 150च्या पुढे तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. व्ही डी पाटील सरांच्या पुस्तकात 7वा आणि 8वा चॅप्टर तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यात तुम्हाला डिटेल मिळून जाईल. ओके, आणि डी के दास सरांचं पुस्तक येते तेच पॉईंट चॅप्टर 4 बघू शकता. पेज नंबर 37 ते 58 मधून तुम्हाला त्या गोष्टी मिळून जातील. कुठल्या? फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. ओके, त्याच्यानंतर सॉईल सर्वे याच्यामध्ये व्ही डी पाटील सरांच्या पुस्तकात हे योग्य पद्धतीने दिलेलं आहे. तर ते तुम्ही बघू शकता. चॅप्टर तिथला व्ही डी पाटील सरांच्या पुस्तकातून 19वा पेज नंबर 189 ते 197 तुम्ही बघू शकता. आणि सॉईल टॅक्झॉनॉमी तोच व्ही डी पाटील सरांच्या पुस्तकात चॅप्टर 20 तुम्हाला मिळून जाईल. ओके, मला वाटतं एक पेज नंबर याचा 194 95 आणि 96 असा आहे. हे तुम्ही नोट करून घ्या. 3 पेजेस आहेत त्याच्यावरती हे सॉईल टॅक्झॉनॉमी दिलेलं आहे. कमी जास्त असेल चॅप्टर 20 आहे तिथे. ओके, आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ह्याचं हे नाही आहे. ओके, हे लँड कॅपेबिलिटीचं आहे. तर हे जे आहे चॅप्टर 20 व्ही डी पाटील सरांच्या पुस्तकातून बघून घ्या. तिथे तुम्हाला सॉईल टॅक्झॉनॉमी मिळून जाईल. सॉईल सर्वे 19वा चॅप्टर आधीच सांगितलं 189 ते 197 पेज नंबर. त्याच्यानंतर चॅप्टर 2 डी के दास सरांच्या पुस्तकातून चॅप्टर 10वा पेज नंबर 150 ते 181 इथे तुम्हाला मिळून जाईल. ओके, त्याच्यानंतर लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन 8वा पॉईंट व्ही डी पाटील सरांच्या पुस्तकातून 19वा चॅप्टर पेज नंबर 194 95 आणि 96. 3च पेज महत्त्वाचे आहेत, तेवढेच करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर डी के दास सरांचं पुस्तक चॅप्टर 10वा पेज नंबर 150 ते 181 हे महत्त्वाचं आहे. ओके, एवढे पेजेस महत्त्वाचे आहेत आणि इथे 3च पेजेसमध्ये दिलेलं आहे. इथे तुम्ही कामापुरतं घेऊ शकता डी के दास सरांच्या पुस्तकातून. त्याच्यानंतर सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम व्ही डी पाटील सरांचं पुस्तक चॅप्टर 22वा तुम्ही बघू शकता. पेज नंबर 221 ते 236. ओके, आणि डी के दास सरांच्या पुस्तकातून चॅप्टर 18 पेज नंबर 316 ते 419. याच्यातून सिलेक्टिव्ह घ्यायचं आहे, पूर्ण वाचायचं नाही. हे जर वाचलं, मला वाटतं मी पहिल्यांदा सांगितलं की व्ही डी पाटील सरांचं पुस्तक करा, तर ते मला बेटर राहील तुमच्या याच्यापैकी. आणि जे नवीन पार्ट आहे तो आपण याच्यामधून बघण्याचा प्रयत्न करूयात डी के दास सरांच्या पुस्तकातून. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असाल इथे प्रत्येक ठिकाणी दोन्ही पुस्तकात दोन्ही मटेरियल सापडत आहे. कॉमन पार्ट आहे. त्याच्यामुळे माझं स्पष्ट पहिल्यांदा तुम्हाला सांगणं राहील की व्ही डी पाटील सरांचं पुस्तक पहिल्यांदा करा. महाराष्ट्राचं पुस्तक आहे. नंतर जो पार्ट नवीन असेल या पुस्तकात नसेल व्ही डी पाटील आणि सी व्ही माळीन सरांच्या पुस्तकात, तेवढाच पार्ट तुम्ही डी के दास सरांच्या पुस्तकातून करा. ओके, माझं हेच म्हणणं राहील. नाही तर दोन्ही पुस्तकातून कराल तर याच्यावरतीच आपली PhD होऊन जाईल सॉईलमध्ये. तर ओके, 9 पॉईंट्स बघितलेले आहेत आणि आपण आता बघूयात याच्यामध्ये 10वा पॉईंट्स आणि पूर्ण आपण 24 पॉईंट्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, 10वा पॉईंट आहे सॉईल अँड वॉटर पोल्युशन. डी के दास सरांच्या पुस्तकातच ते तुम्हाला मिळेल. चॅप्टर 29वा आहे. पेज नंबर 810च्या पुढे तुम्हाला ते मिळून जाईल. ओके, त्याच्यानंतर सॉईल क्वालिटी आणि सॉईल हेल्थ ॲज इट इज डी के दास सरांच्या पुस्तकातूनच उचलल्यासारखा वाटतो तो कंटेंट. चॅप्टर 28 पेज नंबर 767 पासून पुढे तुम्ही बघू शकता. ते ओपन केलं 767 किंवा वरचं 810 लगेच तुम्हाला ते दिसून येतं. ओके, त्याच्यानंतर रिक्लेमेशन अँड मॅनेजमेंट ऑफ प्रॉब्लेम सॉईल. ओके, व्ही डी पाटील सरांच्या पुस्तकात चॅप्टर 16 आणि 17 प्रॉब्लेम सॉईल कुठली आहे तुम्हाला माहीतच असेल. ओके, तुम्ही डिग्रीमध्ये शिकलाच असाल, सर्वांना माहीत आहे. त्याच्यानंतर डी के दास सरांचं पुस्तक चॅप्टर 14 आणि 15 तुम्ही ओपन केलं लगेच तुम्हाला कळून जातं. त्याच्यानंतर हा पार्ट महत्त्वाचा आहे आणि या पार्टवरती प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे, कारण की हा नवीन पार्ट आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे कुठून मिळेल तुम्हाला? तर डी के दास सरांचंच पुस्तक चॅप्टर 12 पेज नंबर 213च्या पुढे तुम्हाला हे मिळून जाईल. ओके, हा महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. नवीन हा ॲड झालेला आहे आणि हा पण नवीन पार्ट आहे. मला वाटते हा 10, 11 आणि हे 13 हे नवीन पार्ट आहे. थोडं याच्यावरती जास्त फोकस करा. याचा अर्थ असा नाही की जुनं सोडून द्यायचं. जुन्या सिलेबसमध्ये कॉमन जो आहे त्याच्यावरती पण प्रश्न येणार आहे, पण याच्यावरती जास्त येण्याची शक्यता आहे. हे नवीन टाकलेलं आहे. ओके, तर हे बघितलं तुम्ही चॅप्टर 12 रिमोट सेन्सिंग आणि GIS इन डायग्नोसिस ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रॉब्लेम सॉईल. ओके, प्रॉब्लेम सॉईल पहिल्यांदा पण होतं, आता हा पार्ट ॲड झाला आहे म्हणून याच्यावरती एक प्रश्न येऊ शकतो. इकडे पण एक प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर हा 14वा पॉईंट बायो रेमिडिएशन ऑफ सॉईल.
एकच पेज आहे, डिग्रीची एक नोट्स आहे, एकच पेज तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवून देतो किंवा माझा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता की ही पाठवा म्हणून. एकच पेज आहे, तो फोटो तुम्हाला मी पाठवून देतो डिग्री नोट्सचा, त्याच्यातून हे कवर होईल. अजून जर मला काही गोष्टी सापडल्या तर मी तुम्हाला ते नक्कीच कळवेल. ओके. त्याच्यानंतर 15वा पॉईंट ऑर्गॅनिक मॅन्युअर्स, डी.के. दास सरांच्या पुस्तकातून चॅप्टर 24 पेज नंबर 658 ते 718 सिलेक्टिव्ह यूज करायचं आहे, पूर्ण नाही वाचत बसायचं. यालाच मी पहिल्यांदा सांगितलं होतं की कौसडीकर सरांची 2 पुस्तकं आहेत, सेकंड सिमचं आणि फोर्थ सिमचं, त्याच्यापैकी एक तुम्हाला वापरायचं आहे, पण हे नंतर वाचा. इथून जर तुम्हाला अवघड जात असेल तर तिकडून तुम्ही वाचू शकता. ओके, ते महत्त्वाचं आहे. आणि याच्यातला 16वा पॉईंट जर बघितला, इसेन्शियल ऑफ प्लांट न्यूट्रियंट्स आणि त्याचा रोल काय आहे, डी.के. दास सरांच्या पुस्तकातून चॅप्टर 12 पेज नंबर 460 ते 503. हे पूर्ण पॉईंट्स वाटलं तर मी बाजूला सरकतो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. ओके, हे पूर्ण 16पर्यंत 10 ते 16पर्यंत पॉईंट्स आपण केलेले आहेत. ही जी नोट्स आहे याच्यावरती मी तुम्हाला याचं पेज पाठवून देतो, तेवढंच पेज फक्त करायचं आहे. आणि बाकी जर वाटलं कुठे सापडलं असेल बायो रेमिडिएशन वाटलंच तर हे नेट सर्च करून काही मिळते का थोडंसं बघा. ओके, आणि हे पूर्ण 16 पॉईंट्स आणि पुढचे पण आपण पॉईंट्स लगेच बघणार आहोत. पूर्ण 24ला 24 पॉईंट्स आपण हे काढलेले आहेत. अशा रीतीने हे फक्त मी तुम्हाला सॅम्पल दिलं आहे. अभ्यास करत असताना व्ही डी पाटील सरांचं पुस्तक समोर ठेवायचं. पहिले 8 चॅप्टर मी सांगितलेलेच आहेत, लगेच तुम्हाला कळतं. आपल्या सिलेबसमध्ये डिकोडेड जो सिलेबस आहे तो तुम्ही यूज करू शकता. ओके, हे तुम्ही बघू शकता, आपला डिकोडेड सिलेबस आहे, तुम्हाला इथे कळत असेल, दिसत असेल तर. ओके, तर पूर्णपणे सिंपल याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. पूर्ण 24ला 24 पॉईंट्स याच्यामध्ये आपण कवर केलेले आहेत. आणि आपण आता बाकीचा पण पार्ट तुम्हाला सांगणार आहोत. ओके, हे बघू शकता तुम्ही, एकदम इनलिस्ट स्वरूपात आहे ॲज इट इज. याच्यामध्ये 24ला 24 पॉईंट, जे पॉईंट सापडले त्याला टिक करायचं आहे. आयोगाचा सिलेबस थोडासा आडव्या इथं कॉमा या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे, आपण हा इंग्लिश स्वरूपात दिलेला आहे. ओके, आयोगाचा थोडासा हॉरिझॉन्टल याच्यामध्ये आहे, आपण व्हर्टिकल करण्याचा प्रयत्न केला आहे. जे पॉईंट सापडले इथे तुम्हाला कळत असेल त्याला टिक करायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची. ओके, तर लगेच आपण पुढचे पण 24पर्यंतचे पार्ट्स आहेत, जे भाग आहेत ते लगेच आपण बघूयात. ओके, आता आपण 16 पॉईंट्स बघितले होते सिलेबसमधले, पूर्ण 24 पॉईंट्स आहेत. तर 17 ते 24पर्यंतचे पॉईंट्स आपण बघणार आहोत, कुठल्या पुस्तकातून वाचायचे आहेत. 17वा जो पॉईंट आहे तो इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे. तो डी.के. दास सरांच्या पुस्तकातून चॅप्टर 28मध्ये आहे आणि तो पेज नंबर 798 ते 803. एक्झॅक्ट पेजेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत की चॅप्टर 28मधले कुठल्या पेजेसवरती इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे. चॅप्टर 28 ओपन करायचा डी.के. दास सरांच्या पुस्तकातून. हे सेकंड म्हणजे डी.के. दास सरांचं पुस्तक, पेज नंबर 728 ते 803पर्यंत एक्झॅक्ट पेजेस तेवढे बघा, तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर केमिकल फर्टिलायझर्स आहे, 4th सिमची नोट्स आहे, डॉक्टर हरिहर के कौसडीकर सरांची, श्री राजलक्ष्मी प्रकाशन आहे. त्याच्यातला सेक्शन सेकंड तुम्हाला तो यूज करायचा आहे, वाचायचा आहे, पेज नंबर 67 ते 140. ओके, सेक्शन सेकंड आहे, कुठली 4th डीनची आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा मला टेलिग्रामवरती याचा मी जो पुस्तकाचा कवर फोटो आहे तो मी पाठवतो. ओके, त्याच्यानंतर 19वा पॉईंट सॉईल फर्टिलिटी आणि न्यूट्रिशन, सेकंड सिमची नोट्स आहे, या सरांची आहे. 4th सिमची ही नोट्स आहे, 4th डीनची, 4थ्या सेमिस्टरची ही नोट्स आणि ही सेकंड सिमची नोट्स. याच्यातला चॅप्टर 4 वाचायचा आहे, पेज नंबर 37 ते 51. ओके, तो पोर्शन तेवढाच करायचा आहे कौसडीकर सरांच्या पुस्तकातून. त्याच्यानंतर 20वा चॅप्टर आहे डिफरंट ॲप्रोचेस. 20वा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे, डिफरंट ॲप्रोचेस ऑफ सॉईल फर्टिलिटी आणि इव्होल्युशन. पुढच्या वेळेमुळे मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे. डी.के. दास सरांच्या पुस्तकातून 28वा चॅप्टर पेज नंबर 767 पासून पुढे आपण वाचू शकतो, तिथे तुम्हाला मिळून जाईल. 767 पेज नंबर डी.के. दास सरांच्या नवीन एडिशनमधून आहे, त्याच्यातून 2021चं बुक आहे ते, तिथून बघू शकता. त्याच्यानंतर 21वा टॉपिक सॉईल टेस्टिंग मेथड्स फॉर अवेलेबल न्यूट्रिएंट्स, चॅप्टर 25 डी.के. दास सरांच्याच पुस्तकातून तुम्ही बघू शकता. 719 पेज नंबर ते 733 याच्यात तुम्हाला हे मिळून जाईल. ओके, सॉईल टेस्टिंग मेथड्स फॉर अवेलेबल न्यूट्रिएंट्स. त्याच्यानंतर 22वा चॅप्टर क्रिटिकल लेवल ऑफ डिफरंट न्यूट्रिएंट्स. ओके, हे चॅप्टर 21 तुम्हाला मिळून जाईल. ओके, डी.के. दास सरांच्याच पुस्तकातून मिळून जाईल. चॅप्टर 21 ओपन करा, हे तुम्हाला क्रिटिकल लेवल पुढे सिलेबस कॉपी समोर ठेवा, तुम्हाला ते मिळून जाईल. ओके, त्याच्यानंतर लास्ट बट वन प्लांट ॲनालिसिस मेथड्स, 23वा पॉईंट्स आहे हे, डी.के. दास सरांच्या पुस्तकातून चॅप्टर 25वा. ओके, पेज नंबर 719 हे करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला पॉईंट जर महत्त्वाचा असेल, पेज नंबर अजून जर एक्झॅक्ट पाहिजे असेल 703 ते 733 येथे हा प्लांट ॲनालिसिस मेथड्स
एक्झॅक्ट तुम्हाला मिळून जाईल. ओके. आणि याच्यामध्येच STCR हे तुम्ही फर्स्ट पेपरमध्ये लॉंग फॉर्म दिसला असेल तो पण इथे कवर होतो. ओके. फर्स्ट पेपरमधला हा पॉईंट आहे STCR. बघा तुम्ही सिलेबस कॉपी बघितल्यानंतर तुम्हाला ते कळून जातं. ओके. थोडंसं फास्ट सांगतो आहे. शेवटचा पॉईंट आहे न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी. ओके. सेकंड सिमची नोट्स आहे. डॉक्टर हरिहर के कौसडीकर सरांची ही नोट्स आहे. ओके. इथे पण आपण वापरली होती सेकंड सिम, तीच नोट्स आहे इथे. त्याच्यातला चॅप्टर 13 फक्त आपल्याला यूज करायचा आहे. आणि कुठले पेज नंबर 137 ते 157 एवढी पेज फक्त आपल्याला त्याच्यातले वाचायचे आहेत. तर जवळपास 4 नोट्स झालेले आहेत. आणि 5वी पण एक छोटीशी नोट्स आहे. 5व्या नोट्समधलं फक्त एकच पेज आहे. परत एकदा सांगतो, 4 पुस्तकं 4 नोट्स आपल्याला वापरायचे आहेत. पहिल्यांदा VD पाटील सरांचं पुस्तक आपल्याला यूज करायचं आहे. ते पूर्ण झाल्यानंतर सिलेबसनुसार त्याच्यातले 14 चॅप्टर आहेत. VD पाटील सरांच्या पुस्तकातले. DK दास सरांचं पुस्तक त्याच्यानंतर घ्यायचं आहे. त्याच्यातला फक्त जो नवीन पार्ट आहे तेवढाच करायचा आहे. आणि VD पाटील सरांच्या पुस्तकात जे चॅप्टर्स आहेत आणि DK दास सरांच्या पुस्तकात पण आहेत जे कॉमन आहेत त्याच्यातला नवीन पार्ट्स फक्त तेवढा घ्यायचा आहे. आणि नवीन सिलेबस जो आहे जो मिळतो आहे तो DK दास सरांच्या पुस्तकात मिळतो आहे. आणि जो या दोन्ही पुस्तकात नाही तेच फक्त डॉक्टर हरिहर के कौशेरकर सर या पुस्तकातून, यांचे 2 पुस्तकं आहेत सेकंड सिम आणि फोर्थ सिम, त्याच्यातून आपल्याला यूज करायचं आहे. ओके. तर नक्कीच थोडंसं फास्ट सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वेळेअभावी थोडंसं तुमचाही वेळ जास्त जाऊ नये. ओके. तर बघूयात आपण पुढचा असाच व्हिडिओ किंवा सॉईलबद्दल अजून पुस्तकानिहाय जर सांगायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आपलं प्ले स्टोअरवरती ॲप आहे स्वराज्य ॲग्री अकॅडमी, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. अजून तुमचे काही विषय असतील सॉईलबद्दल पण, अजून VD पाटील सरांचं पुस्तक असेल त्याच्यामधले पण महत्त्वाचे चॅप्टर्स असं सांगा तसंही सांगेल, किंवा DK दास सरांचं पुस्तक असेल त्यामधून परत एकदा चॅप्टर सांगण्याचा प्रयत्न करेल. हे मी एक सिलेबसनुसार केलेलं आहे. वाटलंच त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. 24 पॉईंट्स आहेत. हे 24 पॉईंट्स आपण डिकोडेड सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ओके. आणि त्याप्रमाणे आपण हे काढण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी तुम्ही या पद्धतीनं असा अभ्यास करू शकता. पूर्ण असं लिहित बसू नका. हे म्हणजे काढण्यासाठी मला बरेच 2-3 तास याच्यामध्ये गेले. पण असं काढू नका. पण कुठलंही पुस्तक वाचत असाल सिलेबसनुसार तर पहिला चॅप्टरपासून सुरुवात करा. पहिला चॅप्टर आपल्या सिलेबसमध्ये आहे की नाही, आणि आहे तर कुठला आहे, तिथून त्या पद्धतीने तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. हे जस्ट मी तुम्हाला एक डेमो सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे. हे पूर्ण 24 पॉईंट्स कवर झाल्यानंतर जर कुणाला वाटत असेल की नाही अजून मला वाचायचं आहे तर पूर्ण पुस्तक DK दास सरांचं पुस्तक किंवा VD पाटील सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. पहिल्यांदा ही 24 पॉईंट्स तुमच्या अशा रीतीनं कवर झाले पाहिजे. आणि बाकीचा पण पार्ट आपण लगेच बघूयात. आणि आपल्या याच्यासाठी जर सांगायचं झालं तर आपली ॲग्री MPSC मेन्स आणि प्रिलिमसाठी पण बॅचेस पण आहे. खाली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्रामची ती, किंवा माझा 94 21 44 24 36 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि व्हॉट्सअप केल्यानंतर मेसेज केल्यानंतरच तुम्ही कॉल करू शकता. ओके. तर धन्यवाद. पुढे अशाच व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि काही समस्या असेल तर खाली कमेंट करा. ओके. धन्यवाद. भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.